नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर आणि तुमचं स्वागत आहे आज नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल मी तुम्हाला मिक्सरची रिवाइंडिंग कशी करायची हे दाखवलं होतं. तर आज आपण फिटिंग कशी करतात ते पण दाखवतो. तर मित्रांनो, हे आहे मिक्सरचं आर्मेचर. तर वाइंडिंग शॉर्ट झाल्यानंतर त्याच्या कम्युटेटरवर कार्बन चढलं होतं, त्यामुळं आपण त्याला पॉलिश पेपरनं क्लीन करत आहोत, जेणेकरून ब्रशचे कॉन्टॅक्ट व्यवस्थित होतील आणि आर्मेचर व्यवस्थित फिरेल. तर मित्रांनो, आपण आता फिटिंग करूयात. मोटर मिक्सर बॉडीला फिट केलेली आहे आणि त्याच्या दोन्ही बुशमध्ये ऑइल केलेलं आहे. तर आता आपण आर्मेचर बसवूयात. तर आर्मेचर बसवताना काळजी घ्यायची मित्रांनो की त्याची खालच्या साईडला कॉम्युटेटर आणि ब्रश व्यवस्थित कनेक्ट होतील. पाहू शकता मित्रांनो, थोडा मिक्सर आर्मेचर आणि बॉडीमध्ये प्ले आहे. तर आपल्याला त्यासाठी 2 वॉशर टाकावं लागतील. मित्रांनो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण व्ह्यूज येतात पण सबस्क्राईब करायचं तुम्ही विसरून जाताय. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण मिक्सर बॉडी व्यवस्थित फिट करून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे हे मिक्सर आहे 20 वर्षापूर्वीचं. तर त्याची पहिल्यांदाच वाइंडिंग जळाली होती. तर यावरून आपण अंदाज लावू शकतो की जुन्या वस्तू पण किती टिकाऊ होत्या. आपण मिक्सर बॉडी व्यवस्थित फिट केली आहे आणि आता त्याची वायरिंग बघा. एका साईडला 2 लीड होत्या. हे जे 2 गाठ आहेत ते ब्रशचे. मी काल पण सांगितलं होतं. कालचा व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन पाहून घ्या. आपण त्याचं इन्सुलेशन माचीसच्या सहाय्याने जाळून घेऊयात. इन्सुलेशन काढणं गरजेचं आहे. इन्सुलेशन नाही काढलं तरी त्याचा कॉन्टॅक्ट होणार नाही लाईटला. हे आहे कॉमन कनेक्शन, म्हणजे मेन कनेक्शन. एका साईडला 2 आणि एका साईडला 4 लीड आल्या होत्या. तर त्यातलं हे कॉमन कनेक्शन, म्हणजे मेन स्क्वॉडचं एक वायर त्याला जोडलं जाणार आहे. तर आपण आता ब्रश बदलून घेऊयात. हे लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस आपण वाइंडिंग किंवा आर्मेचर चेंज करतो त्यावेळेस ब्रश पूर्वीचे चांगले असले तरीही बदलायचे, म्हणजे बदलायचेच. तर आता आपण एका साईडला ब्रशची वायर जोडली आहे, दुसऱ्या साईडला पण जोडूयात आणि त्याला आपण सोल्डरिंग पण करणार आहोत. आता आपण सिरीजवर टेस्टिंग करणार आहोत. तर मित्रांनो, कुठलीही इलेक्ट्रिकल वस्तू जर रिपेरिंगला आली तर ती पहिल्यांदा टेस्ट करताना सिरीजवरच करायची टेस्ट. थोडंसं जाम आहे आर्मेचर, तर आपण त्याला, तर आता झालं, फ्री झालेलं आहे.
आणि आर्मेचर फिरत आहे. तर अशा प्रकारे आता आपण मिक्सरची मोटर मेन बॉडीमध्ये फिट करूयात आणि त्याचे कनेक्शन करूयात. तर आपण स्पीडचे 3 वायर कनेक्शन केले आहेत आणि हे कॉमन आहे. हे मित्रांनो लोड स्विचला जाईल. लोड स्विच पहिलं मीन्स कनेक्टर मध्ये कनेक्ट होईल आणि त्यानंतर लोड स्विच द्वारेच कॉमन कनेक्शनला जाईल. आणि महत्वाचं मित्रांनो सांगायचं म्हणजे मिक्सरचं कनेक्शन करताना फार काळजी घेणं गरजेचं आहे आणि कधीही टेस्टिंग करताना मिक्सर सिरीजवर चेक करूनच नंतर डायरेक्ट जोडायचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की जर आपलं कनेक्शन जर चुकलेलं असेल आणि आपण डायरेक्ट जर जोडलं तर मिक्सरची वाइंडिंग अक्षरशः पेट घेते. कारण हे सांगायचे म्हणजे मी सुरुवातीला नवीन काम शिकत असताना माझ्याबरोबर ज्या गोष्टी काय घडलेल्या आहेत त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करतोय. आता हे मेन पॉडचं कनेक्शन आपण स्विचला देऊयात. त्यासाठी आपण लग्ज बसवली आहे त्याला. आणि आता हे आहे स्विचला जाणारी वायरिंग. मित्रांनो हे 4 लीड जे काढले आहेत त्यात एक सिंगल वायर असतं वाइंडिंगचं. ते म्हणजे पहिली स्पीड असते. पहिली म्हणजे एकदम फास्ट. तर आता हे आपण लोड स्विचचं कनेक्शन करत आहोत. मेन स्क्वॉडची एक वायर कनेक्टरमध्ये येणार, कनेक्टरमधून लोड स्विचला जाणार आणि लोड स्विचमधूनच मिक्सरच्या कॉमनला जाणार. याची काळजी घ्यायची. आणि मित्रांनो मी जे बोलतो ते लक्षपूर्वक ऐकत जा म्हणजे तुम्हाला काही समजलं नसेल तर समजून जाईल. आणि तुमच्या काय क्युरीज असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर आता आपण लोड स्विच चेक करूयात. तर हा मित्रांनो लोड स्विच खराब झालेला आहे. तर मित्रांनो मिक्सरमध्ये फार महत्त्वाचा पार्ट आहे लोड स्विच. बरेच इलेक्ट्रिशियन लोड स्विच खराब झाला असेल तर मिक्सर डायरेक्ट करून देतात, तर ते फार चुकीचं आहे. लोड स्विचचं काम म्हणजे एक फ्यूज जसा असतो त्या प्रकारचं काम आहे. ज्यावेळेस मिक्सर लोडवर येतं त्यावेळेस तो लोड स्विच ट्रिप होत असतो. इलेक्ट्रिशियन बांधव तसेच जे प्रेक्षक वगैरे दुसरे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना सांगतो की ह्या लोड स्विचचं काम आहे. ज्यावेळेस मिक्सर लोडवर येतं आपण भांड्यामध्ये जास्तीचं धान्य ग्राइंडिंग करायसाठी टाकतो, पण ते ज्यावेळेस मिक्सरच्या ताकदीच्या बाहेर जातं त्यावेळेस हा लोड स्विच ट्रिप होत असतो. तर आपण मिक्सर बंद पडले म्हणून इलेक्ट्रिशियनकडे किंवा दुकानदाराकडे दुरुस्तीला घेऊन जातो, त्यावेळेस आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. तर हा लोड स्विचचे बटन खाली दाबल्यानंतर मिक्सर पहिल्यासारखा चालू होतो. तर आता आपण मेन्समधून लोड स्विचला आणि लोड स्विचमधून वाइंडिंगच्या कॉमनला हे वायर जोडलेलं आहे. मित्रांनो लोड स्विच मिक्सरला असणं फार म्हणजे फार गरजेचंच आहे. विदाऊट लोड स्विच डायरेक्ट कनेक्शन कुठल्याही कस्टमरला करून देऊ नका, किंवा कस्टमरनी पण घरच्या घरी लोड स्विच खराब झाला म्हणून तात्पुरती ॲडजस्टमेंट म्हणून लोड स्विच टाकायचं विसरू नका. मोटरमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यास लोड स्विच ऑटोमॅटिक ट्रिप होतो आणि पुढचं जे काय बिघाड होणार आहे तो होत नाही. म्हणजे समजा आर्मेचर शॉर्ट होणं म्हणा, वाइंडिंग शॉर्ट होणं
हे प्रकार घडत नाहीत. त्यामुळं लोड स्विच पाहिजे म्हणजे पाहिजे मिक्सरला. तर आता आपण कपलर बसवलेला आहे. पहिले कपलर खराब झालेला आहे, तर नवीन कपलर बसवूयात. झालं मित्रांनो मिक्सर सुरू. आपलं पहिली टेस्टिंग मी सिरीजवर केली आहे, त्यानंतर आता हे डायरेक्ट आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.